आपल्याला ग्लू गनचा वापर न करता कशा प्रकारे आपल्याला रंगोली मॅट ह्या स्टिकच्या सहाय्याने तयार करायचा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता हे जे मी ग्लू जे आहे आणलेला ग्लू स्टिक आहे आणलेली ही 10 रुपयाला स्टिक मिळते. तर याला आपण काय करायचं आहे, याला असे छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे इथे पाहू शकता मी असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. दाखवते तुम्हाला मी. इथे आपल्याला एका स्टिकचे मी इथे तुकडे करून दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण. आता मी इथे स्टिकचे इथे तुकडे करून घेतलेले आहे. तर आपल्याला हे करायचं आहे काय की जेणेकरून आपल्याला रंगोली मॅट जे आहे त्या अशा प्रकारे मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. आपल्याला ग्लू गनचा वापर न करता. तर कशा प्रकारे मी इथे ग्लू गनचा वापर न करता हे रंगोली मॅट तयार केलेलं आहे आणि स्टिकचे असे तुकडे करून तर तुम्ही पाहू शकता. आता इथे मी घेतलेला आहे, पानाचा आकार काढून घेतलेला आहे, इथे पाहू शकता तुम्ही. आणि हे जे आहे ते मॅट मी अशाच सहाय्याने केलेलं आहे. तर आपल्याला याच्यासाठी काय काय लागणार आहे, फक्त इथे ग्लू स्टिकचे इथे मी तुकडे करून घेतलेले आहे, हे एक लागणार आहे साहित्य. आणि इथे आपल्याला जो छोटा आपला ब्रश असतो जो ड्रॉइंगचा तो मी इथे घेतलेला आहे. त्याचा वापर मी तुम्हाला याच्यामध्ये कशा प्रकारे करायचा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता हे मी स्टिकचे तुकडे जे आहेत इथे मी गरम तवा घेतलेला आहे, खाली गरम तवा करून घेतलेला आहे आणि वरती वाटलेले आहे. आणि अशा प्रकारे इथे मी स्टिकचे तुकडे इथे असे वितळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा असं ग्लू आपल्याला इथे वितळून घ्यायचं आहे. जसं आपण मेणासारखं वितळून घेतो तशा प्रकारे इथे वितळून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी दाखवणार आहे तुम्हाला अशा प्रकारे इथे मी इथे लावून घेते ब्रशच्या सहाय्याने, जेणेकरून आपली स्टिकसुद्धा असेच काम करते. हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे इथे आपलं हे चिटकत आहे व्यवस्थित छान असं. तर असंच इथं ब्रशच्या सहाय्याने आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे. ना लाईटचा वापर ना कशाचा वापर होणार आहे आपल्या इथे. हे पहा तुम्ही व्यवस्थित आपले हे ग्लू स्टिकने इथे चिटकत आहे व्यवस्थित. अशा प्रकारे आपल्याला इथे बाहेरील बाजू मी इथे ब्रशच्या सहाय्याने इथे करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. अजून एक लेअर देणार आहे याच्यासाठी. आता इथे डबल लेअर मी करून घेणार आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मी 3 लेअर मोरपंखी आणि 3 लेअर येलो कलर घेतले. आता इथे आपल्याला मोरपंखी लावायचा आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता याच्यामध्ये सुद्धा किती छान पद्धतीने आपले हे बिगर आपल्याला ग्लू गनचे ते चिटकावून झालेलं आहे. आता इथे मी सगळीकडे लावून घेणार आहे, दाखवते तुम्हाला. इथे आपल्याला इथे थोडं थोडं इथे ग्लू स्टिक लावून आपल्याला इथे चिटकावून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे मी इथे चिटकावून घेतलेलं आहे. आपल्याला ग्लू गनचा वापर न करता हे तयार रंगोली मॅट तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात इथे, जरी आपली समजा एखाद्या ताईचा बिझनेस असेल तर त्यांना हा सुद्धा खूप छान आहे. लाईट गेल्यानंतर ना हे बघा हे मी इथे दाखवलेलं आहे की आपल्याला ग्लू गनचा वापर न करता इथे मी तयार रंगोली मॅट तुम्हाला कशा पद्धतीने तयार करायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर पुढील व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनल आपले सबस्क्राईब करा. धन्यवाद.